या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वाताबद्दल माहिती बघितली। वातदोषाचे आपल्या शरीरामध्ये काय काय कामं असतात, वाताचे 5 प्रकार कोणते, त्यांची कामं कोणती, ते बिघडले तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात याबद्दल माहिती बघितली। आपल्या शरीरामध्ये वात वाढण्याची काय कारणे आहेत, त्याची काय लक्षणे आहेत याबद्दल माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेले वाताचे 80 रोग याबद्दल माहिती बघणार आहोत आणि वेळीच जर ते रोग आपल्याला लक्षात आले तर आपण घरगुती उपायांनी ते रोग कंट्रोलमध्ये करू शकतो। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपलं शरीर हे 3 दोष, 7 धातू, 3 मल आणि पंचमहाभूतांनी बनलं आहे। त्यापैकी वातदोषाचे काय काम आहेत, त्याचे काय महत्व आहेत याबद्दलची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे। परंतु काही कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये जर वातदोष वाढला किंवा काही ऋतूमध्ये जसे की पावसाळ्यामध्ये आपसुकच वातदोष आपल्या शरीरामध्ये वाढतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल जाणवतात आणि काही जणांमध्ये वात वाढल्यामुळे बरेचसे विकार देखील निर्माण होतात। आयुर्वेदामध्ये वाताचे असे 80 विकार सांगितले आहेत। बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाही, तर बरेचसे विकार हे आपण घरगुती उपायांनी लवकर आटोक्यात आणू शकतो। व्हिडिओच्या पुढे आपण ह्या विकारांबद्दल माहिती बघूयात। नखभेद, यालाच वारंवार नख तुटणं असं देखील समजलं जातं। तर नखांमध्ये ड्रायनेस आल्यामुळे, तसेच नख हे अस्थिधातूचा उपधातू सांगितला आहे, कुणी मल सांगितलं आहे। त्यामुळे वाताचा आणि अस्थिधातूचा संबंध असल्यामुळे वात वाढल्यामुळे अस्थिधातूमध्ये विकृती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नख तुटतात। किंवा नखामध्ये कोरडेपणा आल्यामुळे देखील असे प्रकारे वारंवार नख तुटत असतात। तर यासाठी तुम्ही आपल्या नखांना खोबरेल तेलाने, ऑलिव्ह ऑइलने मालिश करावी। तसेच आपल्या आहारामध्ये देखील स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा, बायोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा। हिवाळ्यामध्ये हातापायाला भेगा पडतात, परंतु बऱ्याच जणांना हिवाळा ऋतू म्हणजे थंडी नसताना देखील त्यांचे हातपाय एकदम ड्राय झालेले असतात, क्रॅक हिल्स, क्रॅक हँड्स बघितले जाते। तसेच बऱ्याच वेळा मॉइश्चरायझर लावून सुद्धा अशा ह्या भेगा भरून येत नाही। म्हणून यासाठी रोज रात्री आपले पाय कोमट पाण्यात बुडून ठेवावेत। त्यानंतर तुम्ही कुठलेही तेल जसे की ऑलिव्ह ऑइल किंवा मोहरीचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल आपल्या हातापायांना लावावं। वाताच्या वाढलेल्या वृक्षगुणामुळे अशा प्रकारचा ड्रायनेस, कोरडेपणा आपल्या हातापायांच्या ठिकाणी येतो, म्हणून त्या ठिकाणी स्निग्धता आणणं गरजेचं असतं। तुम्ही पोटातून एरंड तेल रोज रात्री झोपायच्या आधी 5 ते 10 ml ह्या प्रमाणामध्ये घेऊ शकता, किंवा एरंड तेल तुम्ही पायाच्या टाचांना देखील लावू शकतात, त्यामुळे त्या भेगा लवकर भरून यायला मदत होते। जास्त प्रमाणात चालल्यामुळे, अतिव्यायाम केल्यामुळे किंवा जास्त वेळ उभं राहिल्यामुळे बऱ्याच जणांच्या तळपायाच्या ठिकाणी वेदना होतात। सहसा अशा वेदना रात्रीच्या वेळेस जाणवतात। तर यासाठी आपल्या तळपायाची महानारायण तेलाने किंवा तीळ तेलाने व्यवस्थित मालिश करावी। त्यानंतर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आपले तळपाय त्या पाण्यामध्ये ठेवावे, सुमारे 10 ते 15 मिनिट। असं कंटिन्यू 10-15 दिवस केल्यावर तळपायाच्या ठिकाणच्या वेदना कमी व्हायला मदत होते। पादभ्रंश म्हणजे चालताना अचानक तोल जाणे, पाय घसरल्यासारखे वाटणे, यासाठी तीळ तेलाने किंवा महानारायण तेलाने तळपायाला मालिश करावी। त्यानंतर गरम पाण्याने शेक द्यावा। औषधांमध्ये अश्वगंधा चूर्ण किंवा दशमूळ काढ्याचं सेवन करावं। पादसुप्तता म्हणजे तळपायाच्या ठिकाणी सुन्नपणा जाणवणं, बधीर झाल्यासारखे जाणवणं, मुंगे आल्यासारखे जाणवणं। तर यासाठी तीळ तेलाने किंवा महामास तेलाने तळपायाला मालिश करावी। औषधांमध्ये अश्वगंधा चूर्ण 2 ग्रॅम ह्या प्रमाणात दुधासोबत घ्यावं, किंवा 2 ग्रॅम प्रमाणात एरंड मूळ चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे। वातखुड्डता म्हणजे पायाच्या ठिकाणी लंगडेपणा येणे, चालताना तोल जाणे, पायाच्या ठिकाणी कमजोरी येणे, वेदना होणे। तर यासाठी महारासनादी कषाय 10-10 ml कोमट पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घ्यावा। रोज रात्री झोपायच्या आधी तीळ तेलाने किंवा महानारायण तेलाने संपूर्ण पायाला मालिश करावी। कोमट पाण्याने शेक द्यावा। गुल्फग्रह, गुल्फ म्हणजे घोटा, टाचेचा सांधा, अँकल जॉईंट, घोट्याला वेदना, सूज, सांधेदुखी, वातविकार यासारख्या त्रास होणे। तर यासाठी सिंहनाथ गुगुळ नावाचं औषध घेऊ शकता।
तीळ तेलाने किंवा नारायण तेलाने मालिश करू शकता. गरम पाण्याचा शेक द्यावा. पिंडिकोद्वेष्टन म्हणजे पिंढऱ्यांच्या ठिकाणी जखडणे, ताण येणे, वेदना होणे, चालताना त्रास होणे. तर यासाठी रोजच्या रोज महाबलादी तेलाने मालिश करावी किंवा तीळ तेलाने मालिश करावी. गरम पाण्याने किंवा निरगुंडीच्या काढ्याने शेक द्यावा. औषधांमध्ये अश्वगंधा चूर्ण 2 ग्रॅम ह्या प्रमाणात दुधासोबत घ्यावे. एरंडमूळ चूर्ण दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत घ्यावे. गृध्रसी म्हणजे सायटिकासारखे दुखणे. तर यामध्ये कंबर, नितंब आणि पायाच्या नसा ज्या असतात त्या ठिकाणी दुखते, भरपूर प्रमाणात वेदना होते. ह्या वेदना पायापर्यंत पसरतात. यासाठी वेगवेगळे गुगुळ कल्प दिले जाते, जसे की त्रयोदशांग गुगुळ, योगराज गुगुळ, महायोगराज गुगुळ. काढ्यांमध्ये दशमूळ काढा, महारासनादी काढा 10-10 ml 2 वेळा कोमट पाण्यासोबत घ्यावा. वात कमी करण्यासाठी एरंड तेल रोज रात्री झोपायच्या आधी 5 ते 10 ml ह्या प्रमाणात घ्यावे. रोजच्या रोज तीळ तेलाने अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर गरम पाण्याने शेक द्यावा किंवा निरगुंडीच्या काढ्याने शेक द्यावा. जर आराम पडला नाही तर यासाठी कटिबस्ती देखील केली जाते. जानुभेद. जाणू म्हणजे गुडघा आणि भेद म्हणजे त्या ठिकाणी तीव्र वेदना, टोचल्यासारख्या वेदना होणे. जानुभेद यामध्ये तीव्र वेदना, सूज किंवा संधिवाताप्रमाणे वेदना होऊ शकतात. तर यामध्ये महायोगराज गुगुळ, सिंहनाथ गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत द्यावी. दशमूळ काढा 10-10 ml सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत द्यावा. सहचर तेलाने गुडघ्याच्या ठिकाणी मालिश करावी. तसेच निरगुंडीच्या काढ्याने शेक द्यावा. जर आराम पडला नाही तर गुडघ्याच्या ठिकाणी औषधी तेलाने उपचार केले जातात. यालाच जानुभस्ती असे म्हणतात. जाणू विश्लेष. जाणू म्हणजे गुडघा, विश्लेष म्हणजे त्या ठिकाणचा सांधा सैल होणं, सांधा सुटल्यासारखं होणं, चालताना त्रास होणं, सैलपणा येणं, कमजोरी येणं. तर यामध्ये गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना असतात. चालताना आवाज येऊ शकतो, गुडघा सैल झाल्यासारखा वाटतो, बऱ्याच जणांना सूज देखील येते आणि चालायला त्रास होतो. यामध्ये लाक्षादी गुगुळ, महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत किंवा दशमूळ काढ्यासोबत द्याव्या. सांधा मजबूत होण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी महारासनादी काढा देखील घेऊ शकता. त्या ठिकाणी महानारायण तेल किंवा सहचर तेलाने मालिश करावी. निरगुंडीच्या काढ्याने शेक द्यावा. गुडघ्याचा सांधा मजबूत करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी, त्या ठिकाणी ताकद येण्यासाठी जानुभस्ती म्हणून पंचकर्म केले जाते. उरुस्तंभ. उरू म्हणजे मांड्या, जांघेचा भाग. त्या ठिकाणी स्तंभ म्हणजे कडकपणा येणं, त्या ठिकाणी हालचाल व्यवस्थित न होणं. मांड्यामध्ये कडकपणा, जडपणा, वेदना येऊ शकतात. हालचालीमध्ये अडथळा देखील येऊ शकतो. या ठिकाणी वातदोष आणि सोबत कफदोष देखील वाढलेला असतो, त्यामुळे मांड्यांमध्ये कडकपणा येतो. यासाठी महायोगराज गुगुळ सकाळ संध्याकाळ 2-2 गोळ्या द्याव्यात. सोबत महारासनादी काढा द्यावा. महानारायण तेल किंवा धान्वंतर तेलाने मालिश करावी. निरगुंडीच्या काढ्याने शेक द्यावा किंवा वेगवेगळ्या औषधींची पोटली तयार करून त्याने शेक द्यावा. बस्ती पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते. उरुसाद. उरू म्हणजे मांड्या किंवा जांघेचा भाग आणि साद म्हणजे त्या ठिकाणी अशक्तपणा, कमजोरी येणे. मांड्यांमध्ये कमजोरी येणे, ताकद कमी होणे, त्या ठिकाणचे स्नायू सैल पडणे. या ठिकाणी वातदोष वाढल्यामुळे अशी लक्षणे दिसतात. तर यासाठी मांड्यांच्या ठिकाणी तेलाने मालिश करावी. यासाठी तुम्ही महानारायण तेल, नारायण तेल असा वापर करावा. मांड्यांमध्ये ताकद येण्यासाठी अश्वगंधारिष्ट, बलारिष्ट यासारखी औषधं घ्यावेत. पंगुत्व. पंगुत्व म्हणजे शरीराच्या एखाद्या भागाची हालचाल कमी होणं, लुळेपणा येणं, चालायला त्रास होणं. या ठिकाणी स्नायूंची कमजोरी असते, नसांच्या ठिकाणी कमजोरी असते, त्यामुळे हातपाय लुळे पडू शकतात, हालचाल करायला अडचण निर्माण होऊ शकते, सुन्नपणा जाणवू शकतो. यासाठी त्रयोदशांग गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ अश्वगंधारिष्ट सोबत घ्याव्यात. गुदभ्रंश. गुद म्हणजे गुदद्वार, मलद्वार. भ्रंश म्हणजे बाहेर येणे किंवा खाली सरकणे. आयुर्वेदानुसार गुदभ्रंश म्हणजे मलद्वाराचा भाग बाहेर येणे.
वेगवेगळ्या कारणामुळे किंवा दीर्घकाळच्या बद्धकोष्ठतेमध्ये सुद्धा अशा प्रकारे रेक्टल प्रोलॅप्स बघितला जातो. यामध्ये मलद्वार बाहेर येते, शौच करताना वेदना होतात, काही जणांना रक्तस्राव देखील होऊ शकतो, त्या ठिकाणी सूज जळजळ देखील होऊ शकते. यासाठी पचनक्रिया सुधारायला हरितकी चूर्ण किंवा एरंडभृष्ट हरितकी यासारखे औषधे दिले जातात, जेणेकरून बद्धकोष्ठता कमी होऊन शौच मऊ होऊन व्यवस्थित बाहेर येण्यास उपयुक्त ठरतं. त्यानंतर मलद्वाराच्या ठिकाणी कमजोरी कमी करण्यासाठी, त्या ठिकाणी ताकद येण्यासाठी बलवर्धक औषधे जसं की अश्वगंधा, शतावरी अशी औषधं दिल्याने स्नायू मजबूत व्हायला मदत होते. गुदद्वाराच्या ठिकाणी जो भाग बाहेर आला आहे त्या ठिकाणी जात्यादी तेल लावावे, त्यामुळे त्या ठिकाणची सूज आणि जळजळ कमी व्हायला मदत होते. गुदार्थी, गुद म्हणजे मलद्वार, आरती म्हणजे वेदना. मलद्वाराच्या ठिकाणी वेदना होणे, जळजळ होणे, टोचल्यासारखे त्रास होणे, बऱ्याच वेळा फिशर किंवा बद्धकोष्ठतेमुळे किंवा गुदद्वाराच्या ठिकाणी सूज आल्यामुळे अशा प्रकारची लक्षणं दिसतात. शौच करताना बऱ्याच जणांना जळजळ होते किंवा रक्तस्राव देखील होऊ शकतो. म्हणून सगळ्यात आधी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण, हरितकी चूर्ण किंवा इसबगोल यासारखी औषधं दिली जातात. जर त्या ठिकाणी रक्तस्राव होत असेल तर नागकेशर, लोद्र यासारखी चूर्ण दिली जातात. त्या ठिकाणी जात्यादी तेल किंवा औषधी मलम लावली जातात, जेणेकरून वेदना, सूज आणि जळजळ कमी होईल. गरम पाण्यात बसल्याने सुद्धा अशा प्रकारच्या वेदना कमी व्हायला अतिशय चांगला फायदा बघितला जातो. शेफ स्तंभ. शेफ म्हणजे पुरुष जननेंद्रिय, स्तंभ म्हणजे कडकपणा, ताठरता, त्या ठिकाणच्या हालचालीमध्ये अडथळा निर्माण होणं. प्रामुख्याने वात वाढल्यामुळे त्या ठिकाणचे स्नायू कमजोर होतात, नसांचे विकार देखील होऊ शकतात, त्यामुळे लैंगिक कमजोरी येऊ शकते. तर यासाठी बाजीकरण आणि बलवर्धक औषधं दिली जातात, जसं की अश्वगंधा चूर्ण, शतावरी चूर्ण, सफेद मुसळी, गोक्षूर चूर्ण. त्यामुळे लैंगिक ताकद येते आणि त्या ठिकाणचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते. किंवा तुम्ही अश्वगंधारिष्ट किंवा मुसळी पाक यासारखे औषधं देखील घेऊ शकतात. जननेंद्रियाच्या ठिकाणी बला तेल, नारायण तेल याने मालिश करावी, त्यामुळे त्या ठिकाणच्या स्नायूंना आणि नसांना बळकटी मिळते. वंशन अनाह. वंशन म्हणजे जांग आणि पोटाच्या मधला भाग, ज्याला आपण ग्रॉइन रिजन, ग्रॉइन एरिया देखील म्हणतो. या ठिकाणी सूज येणे, त्या ठिकाणी फुगणे किंवा गाठसारखं वेदना होणे. तर जांघेच्या मुळाजवळ सूज किंवा गाठ येते, वेदना होतात, जडपणा येतो, चालताना किंवा वजन उचलताना सहसा हा त्रास जाणवतो. कधी कधी त्या ठिकाणी जळजळ होते आणि ताण जाणवतो. तर यासाठी सिंहनाथ गुगुळ किंवा महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ रासनादी काढ्यासोबत घ्याव्यात. त्या ठिकाणी मालिश करण्यासाठी महानारायण तेल किंवा सहचर तेल लावावे, त्यामुळे त्या ठिकाणचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते आणि वेदना देखील कमी व्हायला मदत होते. गरम पाण्याने शेक द्यावा. श्रोणी म्हणजे कमरेखालचा भाग, ज्यालाच पेल्विक रिजन असे देखील म्हणतात. या ठिकाणी टोचल्यासारख्या तीव्र वेदना होतात, त्या ठिकाणचे नसा आणि स्नायू देखील कमजोर होऊ शकतात, त्या ठिकाणी कडकपणा जाणवतो, पायामध्ये पर्यंत त्या वेदना जाणवतात, हालचाली करायला अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी त्रयोदशांग गुगुळ सकाळ संध्याकाळ 2-2 गोळ्या महारासनादी काढ्यासोबत द्याव्या. त्या ठिकाणी मालिश करण्यासाठी सहचर तेलाचा वापर करावा, त्यामुळे कडकपणा आणि वेदना कमी व्हायला मदत होते. गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. कटिबस्ती करावी, त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते. वीड भेद. वीड म्हणजे मल, शौच. भेद म्हणजे तीव्र वेदना, टोचल्यासारख्या वेदना, शौच करताना तीव्र वेदना होणे, मल कठीण होणे, त्यातून कधीकधी रक्तस्राव देखील होणे, जळजळ होणे, खाज येणे. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना शौच करताना भीती वाटते, कारण की तेवढा त्रास त्यांना होत असतो. म्हणून सगळ्यात आधी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी औषधं जसं की हरितकी चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे. जर रक्तस्राव होत असेल तर नागकेशर चूर्ण घ्यावं आणि त्या ठिकाणी लावण्यासाठी जात्यादी तेलाचा वापर करावा. उदावर्त म्हणजे वाताचे जे अनुलोमन होण्याच्या ऐवजी वात हा उलट दिशेने येणं, मल आणि वायू अडकल्यामुळे अशा प्रकारच्या वेदना होऊ शकतात. यामध्ये बद्धकोष्ठता, वायूचा त्रास होऊ शकतो, पोट फुगू शकतात, तसेच पोटदुखी, छातीमध्ये जडपणा, उलटी, मळमळ,
बद्धकोष्ठता अशी लक्षणं देखील जाणवतात. तर यासाठी वायूचं अनुलोमन करणारी, बद्धकोष्ठता कमी करणारी औषधं दिली जातात, जसं की हिंगवाष्टक चूर्ण, हरितकी चूर्ण, त्रिफळा चूर्ण. तसेच एरंड तेल देखील अतिशय उपयुक्त आहे. वात कमी करण्यासाठी सर्वात उत्तम औषध एरंड समजलं जातं. किंवा तुम्ही पोटाच्या ठिकाणी अभ्यंग करू शकता. एरंड तेल किंवा तीळ तेलाने मालिश करावी, त्या ठिकाणी गरम पाण्याचा शेक द्यावा. खंजता म्हणजे लंगडत चालणे, चालण्यामध्ये दोष निर्माण होणे. बऱ्याच वेळा पायामध्ये वेदना जाणवतात, त्या ठिकाणचे स्नायू कमजोर होतात, नसा कमजोर होतात, सांधेदुखी देखील होऊ शकते. तसेच स्नायू कमजोर झाल्यामुळे चालताना तोल जातो, सांध्यांच्या ठिकाणी कडकपणा येतो. यासाठी महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ दशमूळ काड्यासोबत द्याव्यात. सोबत बलवर्धक औषधे जसं की अश्वगंधा, बला, शतावरी यासारखी औषधं 5-5 ग्रॅम सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात किंवा दुधासोबत द्यावे. मालिश करण्यासाठी महानारायण तेलाचा वापर करावा. गरम पाण्याने शेक द्यावा. वामनत्व म्हणजे शरीराची वाढ कमी होणं, व्यक्तीची उंची कमी होणं, याला डॉर्फिझम किंवा ग्रोथ रिटार्डेशन असं देखील म्हणतात. पोषणच्या कमतरतेमुळे, हार्मोन्सच्या समस्येमुळे किंवा जन्मजात असे दोष आढळू शकतात किंवा धातूच्या कमजोरीमुळे देखील उंची कमी राहते. शरीराचा विकास मंद होतो, स्नायू कमजोर असतात, अशा लोकांचं वजन देखील कमी असतो, त्यांना वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवतो. म्हणून बलवर्धक आणि पौष्टिक औषधं दिली जातात, जसं की अश्वगंधा, शतावरी, विदारी कंद, बला. यामुळे शरीराचा विकास होतो आणि ताकद वाढवण्यास देखील अतिशय उपयुक्त ठरतं. त्यानंतर रसायन औषधे दिली जातात, त्यामुळे पुनरुज्जीवन करणाऱ्या औषधांनी शरीराची वाढ चांगली होते, पोषण देखील व्यवस्थित होतं. यामध्ये च्यवनप्राश, अश्वगंधारिष्ट, बलारिष्ट यासारखी औषधं द्यावी. आहारामध्ये दूध, तूप, सुकामेवा, पौष्टिक संतुलित आहाराचा समावेश करावा. तुम्ही सोबत अभ्यंग देखील करू शकतात. महानारायण तेल किंवा बला तेलाने किंवा माश तेलाने करावं. बस्ती उपचार देखील अतिशय उपयुक्त ठरते. त्रिक ग्रह. त्रिक म्हणजे कमरेखालचा भाग, कटी, नितंब किंवा शेपटीजवळचा भाग. ग्रह म्हणजे आकडणे, जकडणे, हालचाल कमी होणे. तर यामध्ये कंबर आणि नितंबाच्या ठिकाणी वेदना जाणवतात, वाकताना, उठताना त्रास जाणवतो, त्या ठिकाणी कडकपणा आलेला असतो, त्यामुळे पायापर्यंत देखील वेदना जाऊ शकतात, त्यामुळे चालायला देखील अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी त्रयोदशांग गुगुळ आणि महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ दशमूळ काड्यासोबत द्याव्यात. सोबत त्या ठिकाणी महानारायण तेल किंवा सहचर तेलाने मालिश करावी. गरम पाण्याने शेक द्यावा. कटिबस्ती देखील अतिशय उत्तम काम करते. ह्या काळामध्ये जास्त वेळ बसू नये, जास्त वजन उचलू नये, नियमित हलका परंतु व्यायाम करणं गरजेचं आहे. पृष्ठग्रह. पृष्ठ म्हणजे पाठ, पाठीचा भाग, आणि ग्रह म्हणजे त्या ठिकाणी आकडणे, कडकपणा येणे, हालचाल करायला न जमणे. तर या ठिकाणी वातदोष वाढल्यामुळे स्नायूंवर ताण येतो. चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे किंवा जास्त श्रम केल्यामुळे देखील अशा प्रकारे पाठीचं दुखणं बघितलं जातं, त्यामुळे वाकताना उठताना त्रास होतो. कधीकधी वेदना खांदा किंवा कमरेपर्यंत देखील जातात. तर यासाठी महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ महारासनादी काड्यासोबत द्याव्या. त्या ठिकाणी धान्वंतर तेलाने मालिश करावी. गरम पाण्याने शेक द्यावा. पृष्ठबस्ती म्हणून देखील चांगला उपचार आहे, ज्यामुळे लवकर फायदा व्हायला मदत होते. पार्श्व अवमर्द. पार्श्व म्हणजे शरीराचा एक बाजूचा भाग, छातीचा किंवा बरगडीचा भाग. अवमर्द म्हणजे दाबल्यासारख्या वेदना होणं, त्या ठिकाणी दुखणं. श्वास घेताना त्रास होणं, दाब दिल्यावर वेदना वाढतात, त्या ठिकाणी कडकपणा आलेला असतो, ताण आलेला असतो, हालचालींमध्ये देखील हा त्रास वाढतो, श्वास घेताना त्रास वाढतो. यासाठी महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ महारासनादी काड्यासोबत द्याव्यात. त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना, सूज कमी होते, स्नायू आणि नसांचा ताण कमी व्हायला मदत होते. मालिश करण्यासाठी सहचर तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्याचा शेक द्यावा. उदरावेष्ट. उदर म्हणजे पोट, वेष्ट म्हणजे आवेष्ट, मुरडा येणे, त्या ठिकाणी आकडी येणे, पोटात मुरडा मारतो किंवा पोटदुखी बऱ्याच जणांना बघितली जाते. बऱ्याच वेळा पचनाच्या बिघाडामुळे किंवा वायू आणि मल अडकल्यामुळे, बद्धकोष्ठतेमुळे असा त्रास जाणवतो, त्यामुळे मळमळ होते, पोट फुगते, पोटदुखी देखील होऊ शकते.
तर यासाठी पचनक्रिया सुधारणं आवश्यक आहे. यामध्ये हिंगवाष्टक चूर्ण जेवणाच्या आधी अर्धा चमचा तुपासोबत किंवा पहिल्या घासासोबत घ्यावं. त्यामुळे वात कमी होऊन पचन सुधारायला मदत होते. वात कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी रोज रात्री झोपायच्या आधी एरंड तेल 10 ml ह्या प्रमाणात कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत घ्याव्यात. त्यामुळे पोटदुखी आणि आकडी कमी व्हायला मदत होते. पोटावर तुम्ही तेलाने मालिश देखील करू शकता, गरम पाण्याने शेक देखील करू शकता. हृदमोह म्हणजे हृदयाची गती वाढणे. त्यामुळे बऱ्याच जणांना चक्कर येणे, अस्वस्थता जाणवणे, शुद्ध हरपणे, मानसिक गोंधळ जाणवू शकतो. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि हृदयाच्या ज्या स्नायू आहेत ते मजबूत करण्यासाठी अर्जुन चूर्ण किंवा अर्जुनारिष्ट घ्यावे. वक्षोधर्ष म्हणजे छातीच्या ठिकाणी वेदना जाणवणे, धडधड वाढणे, बेचैनी होणे. तर हृदय आणि छातीची नसा आणि मसल्स मजबूत करण्यासाठी अर्जुन चूर्ण, अर्जुनारिष्ट यासारखे औषध घ्यावे. ताकदीसाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी अश्वगंधारिष्ट घ्यावे. वक्षोपरोध म्हणजे फुफ्फुस आणि हृदयाचे जी गती असते त्यामध्ये बिघाड निर्माण होणं, छातीमध्ये जडपणा, दडपण जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, छाती आवळल्यासारखे वाटणे. यामध्ये सिंहनाद गुगुळ घ्यावेत. त्यामुळे वात आणि कफ संतुलन होते, छातीतील जडपणा कमी होतो. जर खोकला असेल, छातीमध्ये कफ जमा झाला असेल तर तालीसादी चूर्ण किंवा वासावलेह यासारखी औषधं घ्यावीत. कोमट पाणी प्यावे. आले आणि मधाचं सेवन करावं. वाफ घ्यावी. वक्षस्थोद, वक्ष म्हणजे छातीचा भाग, त्या ठिकाणी टोचल्यासारख्या वेदना होणं, कळ येणं, छातीमध्ये दुखणं अशी लक्षणे दिसतात. बऱ्याच वेळा वातदोष वाढल्यामुळे अशी लक्षणे दिसतात. यामध्ये योगराज गुगुळ द्यावे. त्यामुळे वात कमी होतो, वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते. महायोगराज गुगुळ स्नायू आणि सांध्यातील वेदना कमी करायला मदत करतात. सोबत दशमूल काढा द्यावा. छातीच्या स्नायूंना ताकद येण्यासाठी अश्वगंधा चूर्ण द्यावे. बाहुशोष, बाहू म्हणजे हात, शोष म्हणजे सुकणं, अशक्तपणा येणं, स्नायू कमजोर होणं, ताकद कमी होणं. तर स्नायूंचे पोषण कमी झाल्यामुळे अशी लक्षणं दिसतात. तर यामध्ये स्नायूंना ताकद देण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी अश्वगंधा चूर्ण किंवा अश्वगंधारिष्ट किंवा बलारिष्ट द्यावे. तसेच वात कमी करण्यासाठी महारासनादी काढा देखील द्यावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी च्यवनप्राश सारखी औषधं द्यावेत. तिळाच्या तेलाने किंवा महानारायण तेलाने त्या ठिकाणी मालिश करावी. गरम पाण्याचा शेक द्यावा. ग्रीवास्तंभ म्हणजे मान आखडणे, मान वळवताना वेदना होणे, मानेच्या ठिकाणी कडकपणा येणे, मानेची हालचाल कमी होणे. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यावर बऱ्याच जणांमध्ये अशी लक्षणं दिसतात. तर यासाठी योगराज गुगुळ आणि महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्याव्यात. त्यामुळे वात कमी होतो, मान आणि सांध्यातील वेदना कमी होतात, स्नायू आणि सांधे मजबूत होतात आणि त्या ठिकाणी आलेला आकडलेलेपणा कमी व्हायला मदत होते. सोबत महारासनादी काढ्या द्याव्यात. त्यामुळे वेदना आणि सूज देखील कमी होते. स्नायूंना ताकद देण्यासाठी, बळकटी देण्यासाठी अश्वगंधा चूर्ण द्यावं. महानारायण तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्याचा शेक द्यावा. मण्यास्तंभ, मण्या म्हणजे मान, मानेतील स्नायू आकडणे, मान वळवताना त्रास होणे, त्या ठिकाणी कडकपणा येणे, कधीकधी डोकं हलवताना देखील त्रास होतो. तर या ठिकाणी वात आणि मानेचे स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी योगराज गुगुळ द्यावे. स्नायू आणि सांध्यांना मजबूत देण्यासाठी आणि जखडलेपणा कमी करण्यासाठी महायोगराज गुगुळ महारासनादी काढ्यासोबत द्यावे. स्नायूंना ताकद देण्यासाठी बलारिष्ट किंवा अश्वगंधारिष्ट देखील घ्यावे आणि त्या ठिकाणी तीळ तेलाने मालिश करावी. गरम पाण्याने शेक द्यावा. कंठध्वंस, कंठ म्हणजे आपला जो आवाज आहे तो आवाज बसणे, आवाज कमी होणे, बोलताना त्रास होणे, घसा कोरडा पडणे किंवा घशाच्या ठिकाणी वेदना होणे. तर यासाठी तुम्ही यष्टीमधू चूर्ण घेऊ शकता. सकाळ संध्याकाळ यष्टीमध्ये चूर्ण अर्धा चमचा घ्यावे किंवा सीतोपलादी चूर्ण घ्यावे. त्यामुळे त्या ठिकाणचं जमा झालेला कफ दोष कमी व्हायला मदत होते, घशातील खवखव कमी व्हायला मदत होते. हनुभेद, हनु म्हणजे जबडा, जबड्याच्या ठिकाणी कळ येणे, वेदना येणे, तोंड उघडताना त्रास होणे, जेवताना त्रास होणे, जबडा जखडून जाणे,
वातदोष कमी करण्यासाठी, त्या ठिकाणच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी योगराज गुगुळ द्यावे. स्नायू आणि सांधे मजबूत करण्यासाठी महायोगराज गुगुळ द्यावे आणि वात कमी करण्यासाठी दशमूळ काढा द्यावा. तसेच स्नायूंना ताकद देण्यासाठी अश्वगंध चूर्ण अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात कोमट दुधासोबत घ्यावे. जबड्याच्या ठिकाणी महानारायण तेलाने मालिश करावी. कोमट पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. तिळाच्या तेलाने गंडूश करावे म्हणजे चूळ भरावी. त्यामुळे जबड्याच्या ठिकाणी आलेला आखडलेपणा लवकर कमी व्हायला मदत होते.